खारीक खोबरे आणि ड्रायफ्रूट असं सगळं टाकून असे मी हिवाळ्याचे लाडू बनवलेले आहेत. तर त्यासाठी मी इथे 1 किलो खारीक घेतलेली आहे. खारीकला मी छान फोडलं आहे. फोडून त्याला 1 दिवसासाठी ऊन दाखवून त्याचे मिक्सरमधून बारीक केलेलं आहे. तर इतक्या साऱ्या अशा बिया दोनदा निवडून घेतलेल्या आहेत. कारण एक जरी बी त्यामध्ये आली तर ते मिश्रण सगळं कचकच लागतं. तर आता सगळ्यात आधी इथे मी तूप टाकून पंपकिन सीड्स भाजून घेतलेले आहे. तुपामध्ये परतवून घेतलेले आहे. त्यानंतर टाकले आहे काजू. काजू पण त्या तुपामध्ये परतवून टाकलेले आहे. थोडं थोडं चमचा 2 चमचा तूप टाकून आपल्याला बदामसुद्धा तसेच भाजून घ्यायचे आहे. आणि हे सगळं भाजून झाल्यानंतर आता आपण टाकणार आहोत अक्रोड. अक्रोडसुद्धा 10-12 अक्रोड, 10-12 काजू बदाम आणि असं सगळं प्रमाणामध्ये घेऊन त्याला तुपामधून छानसं भाजून घेतलेलं आहे. भाजल्यानंतर त्यांचा कलर चेंज होतो आणि थोडंसं ते असे फुगतात पण. काजू झालं, बदाम झालं, थोडेसे फुगतात आणि गुलाबी बदामी रंगाचे असे झाले सगळे ड्रायफ्रुट्स की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये. तर इथे मी खसखससुद्धा आधी घेतलेली होती. तर ती खसखसही मी यामध्येच मिक्स केलेली आहे. तर आता मी कोरड्या कढईमध्ये म्हणजे यामध्ये तूप न टाकता मी खोबरं भाजून घेणार आहे. खोबऱ्याला थोडासा तांबूस कलर येईपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत. खोबरं घरच्या घरीच मी किसून घेतलेलं आहे. घरी वाट्या आणल्या होत्या. डायरेक्ट किस आणलेला नाही आहे. आता हे मी इथं पल्स मोडवर फिरून ड्रायफ्रूटला बारीक करून घेतलेलं आहे. सगळे ड्रायफ्रूट आणि खसखस आणि ते सगळं एका बाजूला काढून ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण तळलेला डिंकसुद्धा घालणार आहोत. तर डिंकसुद्धा मी यामध्येच बारीक करून घेणार आहे. 1 दिवस उन्हात वाळवल्यानंतर मी इथे खारीकची पावडर मिक्सरमध्येच वाटून घेतलेली आहे. मिक्सरमध्येच थोडं करून बारीक केलेली आहे. आणि हे सगळं ड्रायफ्रूटचं मिक्सचर आहे. हे इकडे भाजून घेतलेलं खोबऱ्याचं मिक्सचर आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला आता एक करून सगळ्या मिसळून घ्यायच्या आहेत. म्हणजे ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये किसलेलं खोबरं आणि आपण मिक्सरमधून बारीक केलेली खारीक हे सगळं आपण आता मिक्स करून घेणार आहोत. तर यामध्ये मी भरपूर सारं तूप यूज केलेलं आहे. आणि आता आपल्याला हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे गूळ. गूळ टाकण्याच्या आधी मी इथे दोन्ही हातांनी छानसं त्या सगळ्या मिश्रणाला पुन्हा एकदा एकजीव करून घेतलेलं आहे. म्हणजे सगळ्या बाजूने सगळ्या गोष्टी अशा मिक्स झालेल्या पाहिजेत तसं. आता जवळपास 1 वाटी तूप असं घालून त्याच्यामध्ये गूळ टाकला आहे 1 वाटीभर आणि त्याला फक्त असं पातळ करून घेतलेलं आहे तुपामध्ये. तुम्ही तूप बघू शकता. वरती गुळाच्या वरती सगळं तुम्हाला तूप दिसत आहे. तर असं छानसं असं तूप घालून त्याला ह्या सगळ्या मिश्रणामध्ये मी घातलेलं आहे आणि सगळा गूळ असा काढून घेतलेला आहे. काही व्हिडिओज मी टाकलेले नाही आहेत कारण माझे हात चिकट होते आणि माझ्या मुलीकडनं जितके व्हिडिओ शूट करता आले तितके तिने केलेले आहेत आणि त्यामुळं जर तुम्हाला व्ह्यू थोडासा वेगळा वाटत असेल तर सॉरी. पण मग लहान बाळाने शूट केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट की माझे हात खराब होते, माझे हात चिकट होते म्हणून मग मला हे जमलं नाही शूट करायला, शूट व्यवस्थित अँगल दाखवायला. सो सॉरी फॉर दॅट. आता मी इथे सगळं मिश्रण गुळाचं एकत्र करून घेतलेलं आहे आणि हे लाडूचं मिश्रण आता आपलं गरमागरम तयार आहे. तर इथे पटापट मी लाडू बांधायला सुरुवात केली आहे. आधी त्याला पुन्हा एकदा तो गूळ सगळ्या मिश्रणाला लागावा म्हणून सगळ्या बाजूने ते मिश्रण असं छानसं मिक्स करून चोळून घेतलेलं आहे हाताने. मिश्रण आता लाडू बांधण्यासाठी एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि गरमही आहे. तर पटापट आपण लाडू बांधून घेऊया आणि एक करून एक साईजचे व्यवस्थित लाडू दोन्ही हाताने मी असे वळवून घेतलेले आहे. हे आहे रेडी आपले खारीक खोबरं आणि ड्रायफ्रूट युक्त लाडू. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.